या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत। 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत प्रशिक्षण असणार आहे। शहरांतर्गत पाणीपुरवठा विभागाशी संबंधित प्रशिक्षण आहे। त्यामुळे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। देशातील IAS अधिकाऱ्यांचे ऑस्ट्रेलियात प्रशिक्षण होणार आहे। त्यासाठी केंद्र सरकारकडून देशातील फक्त 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यात आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचा समावेश आहे। त्यांच्या नसलेल्या कालावधीत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे कार्यभार असणार आहे। गेले कित्येक दिवस मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे। मनोज जरांगेंनीही OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे व मराठ्यांच्या इतर मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली। यातच पन्हाळा येथील जाफळेतील सुरेश जगदाळे व वसंत पाटील गेले 14 दिवस मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करत आहेत। शुक्रवारी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार सत्यजित बाबा यांनी आमरण उपोषणकर्त्यांची भेट घेतली। त्यावेळी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तातडीने पोहोचवितो, तसेच आरक्षण मिळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करतो असे खासदार धनंजय महाडिक यांनी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषणास बसलेले जाफळेतील सुरेश जगदाळे व वसंत पाटील यांचे गेले 14 दिवस झालेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले। खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आमरण उपोषणाला बसलेले सुरेश जगदाळे व वसंत पाटील यांना सरबत पाजून त्यांचे उपोषण सोडले। मला काल दुपारी फोन आला, मला 2 ठिकाणी सभा होत्या, पण आवर्जून 14 दिवस उपोषणाला बसलेत म्हणलं मी आज सकाळी येतोय म्हणून मी त्यांना आवर्जून सांगितलं। आज इथं आल्यानंतर जी काय झालं समाजाचं काम इथून पुढच्या कालावधीत करायचं आहे। सकाळी उपोषण झालं पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडंसं लोन कमी आहे। विदर्भ मराठवाडा ह्या भागामध्ये राज्यातल्या कुठल्याही खासदार आमदाराला आम्ही फिरू देत नाही। पंढरपूरमध्ये काल परवाच आदरणीय शरद पवारांना आम्ही येऊ दिलं नाही। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही आम्ही आरक्षण देतो, येऊ दिलं नाही। माझी विनंती काय आहे की राज्यामध्ये आपल्याला आपली मागणी कोण मांडणार आहेत? आमदार आणि खासदार, तर लोकप्रतिनिधी। ह्या लोकप्रतिनिधीची जर नाड ओढली नाही तर हे लोकप्रतिनिधी तोंड उघडणार नाहीत। त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधी शर्ट वडा आणि त्यांना रोडवरती फिरू देऊ नका। त्यांनी फक्त विधानसभेत बसावं आमदारांनी आणि खासदारांनी लोकसभेत बसून आरक्षणाचा JR काढून आणावा। ह्याच्यापेक्षा मला दुसरं काय म्हणायचं नाही। मी बोलतो आता जे मनोगत व्यक्त केलेलं आहे कुणीही त्याचा गैरअर्थ करून घेऊ नका। त्यांची भूमिका रास्त आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। हे कुणासाठी बोलतायत? हे तुमच्या आमच्यासाठी बोलतायत। आता त्यांनी हे कुणाला सांगायचं आहे? प्रशासनाला सांगायचं आहे, आम्हाला सांगितलं पाहिजे। हे सरकार दरबारी कोण मांडणार आहे? तर आम्ही मांडणार आहे। त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याला कुणीही विरोध करू नका। त्यांचं काही चुकीचं नाही आहे। ते जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे। त्यामुळे इथं अजिबात गोंधळ करू नका। आपण सगळे मराठा समाज आता इथं कशासाठी ठेवलोय आपण? हे 2 बंधू 14 दिवस बसलेले आहेत। 14 दिवस आपण बसू शकू का? कोणासाठी बसलेत? आपल्यासाठी बसलेले आहेत। आणि आता जरांगेंचे जे सहकारी इथं आलेले आहेत ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपली भूमिका मांडण्यासाठी आलेले आहेत। कुणी त्यांना विरोध करायचा नाही। त्यांच्या भूमिकेशी मी सहमत असल्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे ते शासन दरबारी आजच्या आज पोहोचवलं जाईल ही ग्वाही मी आज या सर्व समाज बांधवांना इथं देतो। कुठेही गोंधळ दंगा धोपा करू नका, कोणाचाही अपमान झालेला नाही। मी खासदार झालो, मी कसं झालो? काय जादू झाली काय? का वर्ण पडलो? मी मराठा समाजाचा आहे ना, मीही मराठा समाजाचा, मी कुठल्या दुसऱ्या समाजाचा नाही आहे। त्यामुळं आपल्या समाजासाठी त्यांची ही भूमिका आहे, मी त्याच्याशी सहमत आहे। कुणीही गोंधळ करू नका। आज यांनी सन्मानानं आता आपल्या विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित केलेलं आहे। उपोषण थांबवलं किंवा संपवलं असं नाही, स्थगित केलं आहे। भविष्यात हे आरक्षण लवकर नाही मिळालं तर ते पुन्हा आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, हे त्यांनी स्वतः इथं भूमिका मांडलेली आहे। त्यामुळं आपण
आमच्या विनंतीला मान देऊन मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. तहसीलदार आलेले आहेत, पोलीस अधिकारी आलेले आहेत. विनंतीला मान देऊन या दोन्ही मंडळींनी उपोषण स्थगित केलं. मी दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जरांगेंचे सहकारी गायकवाड साहेबांनी जे आलेले आहेत, मानेसाहेब आलेले आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तुमची भावना आणि तुमची भूमिका 1 तासाच्या आत राज्य सरकारपर्यंत पोहोचेल ही मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. आता कोण बोलणार आता कोणी बोलू नका. सब जेल बिंदू चौक कोल्हापूर येथून शुक्रवारी रोजी धनराज कुमार हा अटकेत असताना पळून गेला होता. तो मूळचा बिहारचा असून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्याकडून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना मिळाल्या होत्या. आरोपी याचा शोध घेत असताना आज संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील व शुभम संपाळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की सबजेल बिंदू चौक कोल्हापूर येथून पळून गेलेला आरोपी हा बागल चौक येथे आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना बागल चौक येथे हा आरोपी संशयितरित्या डोक्याला टोपी, तोंडाला मास्क लावून फिरत होता. त्यास थांबवून त्याच्या तोंडाचा मास्क काढण्यास सांगितले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तोंडाचा मास्क काढला असता तो सब जेल बिंदू चौक कोल्हापूर येथून पळून गेलेला आरोपी धनराज कुमार हा असल्याचं खात्री झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिद्धगर व सदेवन हाके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रमोद चव्हाण, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, विकास चौगले, शुभम संपाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, रवी आंबेकर, महेश पाटील यांनी केली आहे. कोरोना काळापासून बंद असलेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस 2 वर्षांनंतर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. ही रेल्वे 5 नोव्हेंबरपासून रोज कोल्हापुरातून सोडली जाणार आहे. मुंबईतील CST स्थानकावर काम चालू असल्याने ही रेल्वे कोल्हापूर पुणे या मार्गावर धावेल. कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसचं तिकीट मिळणं अवघड झालं होतं. त्यामुळे सह्याद्री सुरू करण्यासाठी विविध संघटनांनी दबाव निर्माण केला होता. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनीही सह्याद्री सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारी घेण्यात आला. पुणे कोल्हापूर ही रेल्वे 6 नोव्हेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत धावणार आहे. निदान पुण्यापर्यंत तरी सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखर कारखानदार, सरकार व विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गटतट पक्ष विसरून संघटित होऊया व आपल्या ऊसाला हक्काचा दर मिळवूया असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलंय. सरोड तालुका शेववाडी, कवटेपिरान आणि दुधगाव तालुका मिरज या गावांनी गावसभेचा ठराव करून जोपर्यंत मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये साखर कारखाने जाहीर करत नाहीत तोपर्यंत गावात कुणीच तोड घ्यायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. मी या गावातल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. खरं तर याचं अनुकरण सगळ्याच गावांनी केलं पाहिजे, कारण या कारखान्यांनी अक्षरशः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकलेला आहे. त्याची आकडेवारी मी दररोज देत चाललेलो आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी ठाम राहावं, खंबीर राहावं. 400 रुपये घेतल्याशिवाय ऊसाची तोड घेणार नाही अशी भूमिका घ्यावी. 1 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय सगळ्याच कारखानदारांनी घेतलेला आहे. त्यांना हे आंदोलन मोडून काढायचं आहे, बळाचा वापर करायचा आहे. मी असं ऐकलेलं आहे की प्रत्येक कारखान्याच्या संचालकावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यांनी आपले बगल बच्चे घेऊन ताकदीनं ऊसाची वाहतूक करायचं ठरवलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा चालू असताना प्रमुख कार्यकर्ते या यात्रेत गुंतून राहतील आणि आपल्याला साखर कारखाने सुरू करता येतील असा यांचा डाव आहे. हा डाव शेतकऱ्यांना तुम्ही हाणून पाडायचा आहे, कारण ही चळवळ केवळ स्वाभिमानीची नाही, ही संपूर्ण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आज आपण जीवाच्या आकांतानं एवढी चळवळ करतोय, आंदोलन करतोय, पण सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. साखर कारखानदार तर मोडायलाच निघालेत, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या बाजूला नाही.
त्यामुळं ही तुमची लढाई एकाकी आहे, एकटेपणाची आहे. पक्षभेद गट तट विसरून गाव सगळं एक होऊन या लुटारू कारखानदारांना अद्दल शिकवली पाहिजे. नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणून देत त्यांना ऊस, पण तो कारखान्यापर्यंत कसा पोहोचतो हे आम्ही बघतो. ही भूमिका प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतली पाहिजे, तरच हे आंदोलन यशस्वी होणार आहे. आणि हे आंदोलन यशस्वी झालं तरच कारखान्याच्या समर्थकांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. वाहतूकदारांना माझी विनंती आहे, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला मुकादमाने फसवलं त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणानं तुमच्या मागे उभा राहिली. आता पायऱ्या फेडायची वेळ तुमची आहे. आम्ही ऊसाची वाहतूक करणार नाही असं ठामपणानं सांगा. शेतकरी तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या महाप्रसादाने नवरात्र उत्सवाची सांगता होईल. अंबाबाई मंदिरातील या महाप्रसादाचा लाभ जवळपास 75,000 भाविक घेतील, अशी माहिती महालक्ष्मी भक्त मंडळाचे राजू मेवेकर यांनी दिली. महालक्ष्मी भक्त मंडळाच्या वतीने दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमे दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने सोमवारी 30 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांच्या देणगीतून या महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी दरवर्षी 3,000 किलो तांदूळ, खिरीसाठी 1,200 किलो गव्हाचा भरडा, 2,000 किलो भाजी, पापड, लोणचे, तेल यादी वस्तू भक्तांच्या वर्गणीतून जमा होतात. यंदाही 25,000 लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. परीख फुलासाठी पूल नूतनीकरण समिती 7 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालून आंदोलन करणार आहे. पुलाजवळ स्क्रीन लावून पंतप्रधानांना लाईव्ह येण्याचे आवाहन केले जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे. महापालिकेला दिलेल्या निवेदनावर आपचे अभिजित कांबळे, मनसेचे प्रसाद साळुंखे, समितीचे कुशल हंजे, फिरोज शेख, राहुल चौधरी यादींच्या सह्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांतर्गत शुक्रवारी 66 गैरप्रकारांची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आली. यात सांगली 6, कोल्हापुरात 28, साताऱ्यात 32 गैरप्रकारांचा समावेश आहे. शुक्रवारी BA, BCom, BSc, BBA, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बँक मॅनेजमेंट, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ रोलर स्टडीज, मास्टर ऑफ जर्नलिझम यादी 29 अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने संलग्न महाविद्यालय व अधिविभागामध्ये झाल्या. परीक्षेला 44,530 विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव यांनी दिली. पंढरपुरात कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्याला मिळणार यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मात्र कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्यांच्या हस्ते करावी असे पत्र सकल मराठा मोर्चाने मंदिर समितीला दिलं आहे. एकादशीच्या शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. मात्र कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना एंट्री न देण्याचा निर्णय सकल मराठा मोर्चाने घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. वारकऱ्यांच्या हस्ते पूजा करा, आरक्षण न देता पंढरपुरात कुणी येण्याचा प्रयत्न केल्यास तोंडाला काळे फासू असा कडक इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या मोडी पूजेसाठी बारामतीत जाणार होते. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. शिवाय आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे कदाचित त्यांनी दौरा रद्द केला असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवारांच्या दौऱ्याला मराठी क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात येत आहे. माळेगाव कारखान्यांपर्यंत अजित पवारांना जाऊन दिलं जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कार्यकर्त्यांकडून मोठ्या घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अजित पवारांच्या विरोधात देखील बारामतीत घोषणाबाजी केली जाते.
राजकीय पुढाऱ्यांसह नेत्यांना बारामती तालुक्यात फिरकून देणार नाही अशी भूमिका मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अजित पवारांनी बारामतीत येऊ नये असं पत्र बारामतीतील कार्यकर्त्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिलं होतं. त्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांची बैठक झाली. ही बैठक निष्फळ ठरली. अजित पवारांना कोणत्याही परिस्थितीत माळेगाव साखर कारखान्याच्या मोळीपूजनाला येऊन देणार नाही या भूमिकेवर मराठा कार्यकर्ते ठाम होते. दुपारी 1 वाजता अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळीपूजनासाठी जाणार होते. मात्र मराठ्यांचा आक्रोश पाहून अजित पवारांनी बारामतीचा दौरा रद्द केला असावा किंवा टाळलं असावं अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामतीला जाण्याऐवजी आज अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत. मराठी अभिनेता पुष्कर श्रोतीच्या घरात मोठी चोरी झाली आहे. पुष्कर श्रोतीच्या घरातून मोलकरीनं 10,27,000 रुपयाचे सोन्याचे दागिने आणि 1,20,000ची रोकड चोरली आहे. तिने ही रक्कम तिच्या पतीकडे दिली होती. पुष्कर श्रोतीनं या प्रकरणी पती पत्नी विरोधात विर्लेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या दोघांविरुद्ध फसवणुकीचा आणि विश्वासघात केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार विर्लेपार्ले पूर्व येथे राहणारा मराठी अभिनेता पुष्कर श्रोतीकडे घरातील कामासाठी आणि त्याच्या वडिलांचा सांभाळ करण्यासाठी 3 मोलकरणी काम करत होत्या. त्यापैकी एक उषा गारगुडे नावाच्या महिलेने सुमारे 5 ते 6 महिने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत काम केलं आहे. तिनं श्रोतींच्या घरातून 1,60,000 रुपयाचे विदेशी चलन चोरलं. 22 ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजलीला उषा गारगुडे हिंच्यावर संशय आला. त्यावेळी श्रोती कुटुंबानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. पोलीस तपासादरम्यान तिनं पैसे चोरल्याचं कबूल करून पती भानुदास गारगुडे यांच्याकडे दिले. तिच्या पतीसह चोरी केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपकडून शेअर करण्यात आला आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना उधाण आलं. विरोधकांकडून यावर टीका देखील करण्यात आली. अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडले. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समर्थक मंत्री, खासदार, आमदार अशा लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यासाठी सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील 18 गावांनी पाठिंबा देत गावबंदी केली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात येऊ नका असे फलक गावाबाहेर लावून आपला संताप व्यक्त केला आहे. गावबंदीमध्ये करवीर तालुक्यातील दिंडनेरली, इस्पुर्ली, नंदगाव, नागाव, चुये, येवती, हनबरवाडी, म्हाळुंगे, पाडळी खुर्द, कागल तालुक्यातील हळदवडे, एकुंडी, राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे, खिंडी वरवडे, शिरगाव, चंदगड तालुक्यातील निटूर, शावडी तालुक्यातील रेट्रेवारणा, हातकणंगले तालुक्यातील साजणी, शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावांचा समावेश आहे.